एकदा साहेबांना भेटू द्यात, माझं काम आहे त्यांच्याकडे. तुम्ही काय रे, पेट्रोल चोरता? माझं काम आहे हो, त्यांना मला भेटायचं होतं. बसून घ्या. नाही मला साहेब साहेब माझं काम आहे तुमच्याकडे. मॅडम थांबा. अहो असं काय करताय? मला बोलायचं ना त्यांच्याशी. साहेब अहो सांगा ना तुम्ही तरी त्यांना, मला बोलायचं, तुम्ही का अडवताय? थांबा. शांत शांत राहा. साहेब माझा मुलगा हरवला होता तेव्हा सुद्धा मी तुमच्याकडे आले होते तक्रार करायला, पण तुम्ही त्याला तपास घेऊ शोधू असं म्हणालात, तुम्ही काहीच केलं नाही. पण आता माझी मुलगी हरवलीये आणि जोपर्यंत तुम्ही तिला शोधून माझ्या समोर आणणार नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. साहेब शांत राहा. किती ओरडताय? हे पोलीस स्टेशन आहे, तुमचं घर नाही. हो, पोलीस स्टेशन आहे म्हणून मलाच काय सांगताय? आमच्यासारख्या माणसांचं रक्षण करणं, आम्हाला मदत करणं हे काम आहे ना तुमचं. हो हो, मला माझं कर्तव्य माहिती आहे. तुम्ही अगोदर शांत व्हा आणि नीट शांतपणे बोला. साहेब माझी तरुण मुलगी बेपत्ता झालीये आणि मला खात्री आहे की बाबाराव खोतानीच तिला गायब केले. साहेब त्यांना अटक करा. तुमच्या मुलीला बाबाराव खोतानी पळवलं असा तुमचा आरोप आहे. याला पुरावा काय? अहो एवढ्या मोठ्या श्रीमंत व्यक्तीवर तुम्ही आरोप करताय? जरा विचार करून तरी बोला. विचार काय करायचंय? अख्ख्या गावाला माहितीये त्यांच्या मनात आमच्याविषयी वैर आहे. आमचं वाईटच झालेलं त्यांना हवंय. साहेब माझ्या मुलाला, ऋषीला त्यांनीच गायब केलं होतं. तुमचा मुलगा जर स्वतःहून परत आला ना आणि तुमचा आरोप असेल ते बाबाराव खोताने त्यांना किडनॅप केलं होतं, तर मग त्याच वेळी का तक्रार नाही केली? साहेब आता ते जाऊ द्यात ना, आता माझ्या मुलीचा प्रश्न आहे. प्रश्न पुराव्याचा आहे आणि पुरावा असल्याशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही, कळलं? ही असली उत्तरं देऊन तुम्ही टाळाटाळ नाही करू शकत. कायद्याचं बोलतोय मी. कायदा म्हणजे श्रीमंत आणि मोठ्या माणसांसाठी वेगळा कायदा आहे का? बाबाराव खोत वाईट माणूस आहे साहेब. पुरावा काय? त्यांनी सांगितलं होतं माझ्या मुलीला तुला संपवीन म्हणून. पुरावा. पुरावा? इथं माझी मुलगी गायब आहे, माझा जीव जायची वेळ आली आणि तुम्हाला पुरावाच हवाय? तुम्हाला पुरावा हवाय ना? अरे मला न्याय मिळायला पाहिजे साहेब. जोपर्यंत तुम्ही माझ्या मुलीला शोधत नाही ना, कॅन आणि सोडा. त्या बाबारावांना कॅन अटक सोडा. करत नाही ना, माझा ऐका, तू कॅन बाजूला ठेवा. तोपर्यंत मी इथून जाणार नाही. मी स्वतःला जाळून घेईन साहेब. कॅन सोडा. कॅन सोडा. कॅन सोडताय ना? ठीक आहे ठीक आहे, तुमच्या मनासारखं होईल. शांत व्हा. तो कॅन द्या. सोडा कॅन. हे घ्या मॅडम, ठेवा तिकडे. जाऊ दे. बाबाराव खोतांना चौकशीला बोलवा. येस सर. चला रे मॅडम, यांना आत घेऊन बसवा. काय प्रश्नांचे किडे वळवळत आहेत का डोक्यात? असं का बोलताय माझ्याशी? नाही नेहमी प्रश्नांचं गाठोडं डोक्यावर घेऊन फिरत असतेस ना. विचार, प्रश्न विचार. एकच तर प्रश्न आहे आपल्या समोर. त्या कागदपत्रांचं काय झालं? त्याचं काय करायचं ठरवलंय तुम्ही? त्याच्यासाठीच चाललोय ना मी. फक्त हे तू कोणाला सांगू नकोस. मी कशाला सांगू? जीभ पातळ आहे तुझी, कधीही घसरते ना, म्हणून सांगतोय. फक्त त्या वेदवरती बारीक लक्ष ठेव. तो कुठे जातो, काय करतो, कसा वागतो, याच्यावर बारीक लक्ष ठेव. तो गावड्यांकडे तर जात नाही ना, याच्यावर लक्ष ठेव. तुझं काम तू चोख कर, बाकीचं काय ते मी बघतो.
खूप शोधलं ग, नाही सापडली. कसा राजबिंडा मुलगा माझा आणि कशी अवस्था झालीये बघा त्याची. चेहरा थकलेला दिसतोय, निस्तेज दिसतोय. काय रे बाळा, झोपला नाहीस का रात्रभर? हेच चुकतं ना तुम्हा बायकांचं. अरे आत्ताच आलाय ना तो. कुठे बोलायचं, काय बोलायचं, कसं बोलायचं काहीच कळत नाही तुम्हाला. त्याला आंघोळ करू दे, चांगला फ्रेश होऊ दे, मग चहा दे ना त्याला. नुसतं शब्दाने नको, कृतीनेही किती काळजी घेतेस मुलाची ना हे कळलं पाहिजे. असं काय म्हणता? काळजी म्हणूनच बोलतेय ना मी. बाबूराव साहेब येऊ का? आता आतमध्ये आलाच आहात ना, मग विचारताय काय? बोला काय काम आहे? हे बघा, मी सरकारी ड्युटीवर आहे. सरस्वती गावडेबाईंनी तुमच्या विरोधात तक्रार नोंद केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्या मुलीला किडनॅप केला आहे. आणि म्हणूनच तुम्हाला आमच्यासोबत चौकशीसाठी पोलीस स्टेशनला यावं लागेल. अहो सर, निरर्थक गोष्टी आहेत त्या. अहो, आणि अशी कशी तक्रार नोंदवून घेता तुम्ही? असं कसं बोलवताय तुम्ही त्यांना पोलीस स्टेशनला अचानक? काही पुरावे नको तुमच्याकडे? प्रमिला, राहू दे. सरकारी माणसं आहेत ती, त्यांच्या कामात आपण अडथळे आणायला नको. ते बोलावतायत ना पोलीस स्टेशनला, मग जायला हवं. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे. कर नाही त्याला डर कशाला? आता काय सांगू साहेब, आमची पण गफलत झाली. कारण ज्यावेळी सरस्वतीबाई तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आल्या ना, तेव्हा माझी तक्रार नोंद करून घ्या, अन्यथा मी स्वतःला पेटवून घेईन अशी धमकीच देऊ लागल्या. तेव्हा आम्हाला पण थोडी दखल घ्यावी लागते. सो प्लीज कोऑपरेट. अहो साहेब, पेटवून घेईन अशी धमकी दिली म्हणजे त्या बाई जे काही सांगतात ते खरं आहे असं होत नाही ना. मला वाटतं आपण प्रत्यक्ष पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बोललेलं बरं. अरे काका, जाऊया आपण. ठीक आहे, चला. अहो पण बाबा, पण काही होणार नाही, चला. बघितलं, अजून आले नाहीत ते. नाव मोठं आणि लक्षण खोटं आहे त्या खोतांचं. ते असे सहजासहजी येणारच नाही. त्यांची इथं यायची हिंमतच नाही हो, कारण त्यांनीच माझ्या मुलीला गायब केलंय. उगाच खोटे नाटे आरोप करायचे नाहीत. कोण आहे मी? बाबाराव खोत आहे मी. मला ओळखत नाही का तुम्ही? असल्या फालतू कामांसाठी तुम्ही मला पोलीस स्टेशनला बोलवता? तुम्ही बसून घ्या. अहो तेच सांगतोय पण ऐकत नाही ते. फालतू गोष्ट? अहो, माझी मुलगी बेपत्ता झाली आणि मला खात्री आहे की यांनीच तिला गायब केली आहे, म्हणून आली आहे मी. काही पुरावा आहे का? काही पुरावा? तुमची मुलगी किडनॅप झाली
तिला मीच गायब केली असा काही पुरावा आहे तुमच्याकडे? तुम्ही माझ्या मुलीचा रागराग करत होता. आरडा ओरडा करून काहीही फायदा होणार नाही. तुम्ही तिचा 4 चौकात अपमान केला. तुमच्या सांगण्यावरून तुम्ही वेदला भडकवलं म्हणून त्यानं तिला घराबाहेर काढलं. रात्री आमच्या घरी तुम्ही दरोडेखोर पाठवले. काय पोरखेळ आहे का? पोलीस स्टेशन आहे का काय आहे तुमचं? त्या बाईचं मानसिक संतुलन बिघडलंय. तिच्याकडे पुरावे काहीच नाहीत, पण माझ्यासारख्या प्रतिष्ठित माणसावरती 100 आरोप करायचे. मी खरं सांगतेय साहेब. आरडा ओरडा करून काही फायदा होत नसतो. हे पोलीस स्टेशन आहे, इथे पुराव्याला महत्व आहे. आणि समजा मी असं केलं असेल, तुमच्याकडे काही पुरावा असेल त्यांना सांगा, द्या म्हणावं पुरावा. खोत साहेब तुम्ही शांत राहा. कसा शांत होऊ? सांगा ना, कसा शांत होऊ? इथे पोलीस स्टेशनला बोलून माझी बेइज्जत करते ही बाई. हिची मुलगी गायब झाली हे रात्री घरी आल्यावर मला कळलं. मी अत्यंत महत्वाच्या कामासाठी बाहेरगावी गेलो होतो. हिची मुलगी गायब झाली या घटनेशी माझा काडीचाही संबंध नाही. खोट, सगळं खोट, सगळं रचून सांगताय ते. मग तुम्ही कुठं गेला होता ते सांगा. कोण आहेस तू? दादा आणि तुला का सांगू मी कुठे गेलो होतो? दादा जरा शांतपणे. का? माझी इज्जत म्हणजे काय भाजीपाला आहे का रे शंकर? कोणी रस्त्यावरच्या आयऱ्या गायऱ्याने यावं आणि माझ्यावर चिखलफेक करावी? आणि मुळात तिच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी बांधील नाहीये साहेब. आणि तुला शेवटचं सांगतो, शेवटचं, तुझी पोरगी गायब झाली ना, त्याच्यात माझा काडीचाही संबंध नाही, लक्षात ठेव. हे बघा, तुम्ही आपापसात भांडू नका. आता खोत साहेब तुम्ही आलाच नाहीत तर माझ्या पद्धतीने करू दे ना. तुम्ही बसा शांत. मला काय सांगताय? हिला समज द्या ना. ठीक आहे, बसा. शांत बसा. शांत राहा. बोला. मला सांगा वहिनी, तुमची मुलगी कधी गायब झाली? परवा रात्री. आणि त्याच रात्री साहेब बाबाराव. पुढं बोलू नका, शांत राहा. खोत साहेब. अहो तुम्ही साहेब साहेब काय करताय त्यांना? कारण बाबाराव सभ्य आणि श्रीमंत उद्योगपती आहेत. खोत साहेब, मला एक सांगा, यांची मुलगी गायब झाली त्यावेळी तुम्ही कुठे होता? बाहेरगावी गेलो होतो, कामशेतला गेलो होतो मी. त्याला काय पुरावा? द्या आता पुरावा. हे घ्या. पुरावा हवाय ना तुम्हाला? कामशेतला हायवे जवळ एक पेट्रोल पंप आहे, तिथे मी पेट्रोल भरलं होतं, त्याची रिसीट आहे. तिथनं निघताना मला हरिभाऊ जगतापांचा फोन आला. कामशेतचे सरपंच आहेत ते. हरिभाऊ जगताप. तुम्ही त्यांना कॉल करू शकता आणि खात्री करून घेऊ शकता. मग मी हरिभाऊंकडे गेलो. हरिभाऊनी खूप आग्रह केला. रात्री शेतघरावर जेवणाचा बेत होता, तिथे थोडा वेळ थांबलो. तिथून घरी किती वाजता आलो हे माझ्या घरचे तुम्हाला सांगू शकतील. तुम्ही घरी जा, घरच्यांना विचारा.
जबाब नोंदवा. आम्ही नेहमी पोलिसांना सहकार्यच करतो. हा, हे मात्र खरं आहे साहेबांचं. साहेब जे बोलतात ना ते करून दाखवतात. देणं घेणं एकदम साफ असतंय साहेबांचं. खरं सांगू कसं आहे, यांची मुलगी गायब झाली ही माझ्यासाठी दुःखाचीच बातमी आहे. कसंही झालं ना तरी माझी सून होती ती. करणी ताठी मुलगी आहे हो. सध्याचे दिवस तुम्हाला माहित आहे, फार भयानक आहे, फार भयानक. काकू, तुमची खात्री झाली आता? काय खात्री व्हायची? हे जे सगळं बोलतायत ना, हे सगळं खोटं आहे, सगळं रचलेलं आहे. आमच्या डोळ्यात धुळफेक करतायत ते. आयुष्यभर हेच केलंय यांनी. काकू, तुम्ही का मागच्या गोष्टी उकरून काढताय? कारण ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे ह्यांचं कारस्थान आहे. षडयंत्र. बर, तुमची मुलं जेव्हा कारस्थान रचत होती ना तेव्हा तुम्ही का गप्प होता? तुमच्या मनातला मुळातच खोतांविषयी आढी आहे. तुम्हाला ऐकूनच घ्यायचं नसेल तर त्याला कोण काय करणार आहे? काकू माफ करा, मी असं बोलतोय काय, मला असं बोलण्याची सवय नाहीये, ते माझ्या तत्वात बसत नाही. पण माझ्या बाबाने तुम्हाला सगळे पुरावे धडधडीत दिलेले असताना सुद्धा तुम्ही कसं काय त्यांना दोष देताय? काकू, आम्हाला सगळ्यांना नलीची काळजी आहे. वेळ पडली तेव्हा तुम्हाला सुद्धा आधार दिला, मदत केली. नाही काय केलेलं बोलून दाखवायचं नसतं हे मलाही माहितीये, पण हे बोलून दाखवण्याच्या वेळी तुम्ही आणताय माझ्यावर. अख्खं जग चांगलं, फक्त खोत वाईट, असं कसं चालेल? माफ करा खोत साहेब, तुम्हाला इथे येण्याची तसदी दिली. तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबरच आहे. या प्रकरणात तुम्हाला गुंतवणं योग्य नाही. पुढे काही खूपच गरज लागली तर तुम्हाला बोलावून घेतो. या तुम्ही. येतो. अरे गावडे वहिनी, पुन्हा पुन्हा सभ्य प्रतिष्ठित माणसावर असे आरोप करू नका. नशीब समजा, बाबाराव मोठ्या मानायचे आहेत म्हणून त्यांनी तुम्हाला माफ केलं. दुसरं कोण असतं तर आबरू नुकसानीचा दावा ठोकला असता. कळलं? निघा आता. सरस्वती वहिनी, कोणी आहे का बाहेर? कोणी आहे का? काय करू मी? तो माणूस येईलच आज, बघतेस त्याला.
दादा तू तू मला इथे डांबून ठेवलंयस? दादा मी स्वप्नात सुद्धा नाही विचार करू शकत रे की तू असं करू शकतोस. माझं नशीब अजून मला किती धक्के देणार आणि किती परीक्षा घेणार आहे माझी. मी उगाच ते बाबाराव खोतांबद्दल वाईट विचार करत होते. तू असं करशील असं वाटलं नव्हतं मला. दार उघड आधी, मला बाहेर येऊ दे. उघड दार. दादा उघड ना प्लीज. दादा उघड दार, मला बाहेर यायचं. दादा नली मी दार नाही उघडू शकत. का नाही उघडणार दार? मला बाहेर यायचं. दार उघड आता. नली मी दार नाही उघडू शकत. असं का वागतोयस तू? उघडणार आहे, मला बाहेर यायचंय. नली मी जे करतोय ते तुझ्या भल्यासाठी करतोय, प्लीज माझं समजून घे. यात काय भलंय माझं? डांबून ठेवून काय भलं होतंय माझं? नली मी जे करतोय ते योग्य करतोय, प्लीज समजून घे मला. काय योग्य करतोयस तू यात? मला इथे डांबून काय योग्य करतोय? मला बाहेर काढ दादा. नली ऐक माझं, तुझं आता इथून बाहेर निघणं सेफ नाहीये. बाहेर धोका आहे तुला. मी जर असं केलं नसतं ना तर त्या बाबाराव खोतने तुझा जीव घेतला असता. आणि प्लीज माझं ऐकून घे. राक्षस आहे तो, त्याच्या हाती लागू नयेस म्हणून मी तुला ऑलरेडी इथे आणून ठेवलंय. आणि बाबाराव खोतांबद्दल तुझा गैरसमज झाला याचं वाईट वाटून घेण्याची गरज नाहीये नली. नली तो बाबाराव खोत उलट्या काळजाचा माणूस आहे. त्याने आजपर्यंत तुला किती त्रास दिलाय विसरलीस तू? त्याने माझी काय अवस्था केली बघतेस ना. जे माझ्या बाबतीत झालं ना ते तुझ्या बाबतीत होऊ नये म्हणून मी हे सगळं करतोय नली. मी जे करतोय ते तुझ्या भल्यासाठी करतोय. ह्यात माझं काय चुकलं? दादा तू जरी बरोबर करत असलास तरी या सगळ्या वेदचा गैरसमज वाढणार आहे. आधीच त्याच्या डोक्यात राग भरलाय. ते चिठ्ठी प्रकरण आताच घडलं आणि आता मी गायब झाल्यामुळे त्याचा गैरसमज वाढेल. मला वेद हवाय रे. त्याचा गैरसमज वाढवू नको. माझा संसार तुटेल ऋषी दादा.